आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार, शुभ सकाळ. विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 21 जुलै सकाळची उजनी अपडेट आम्ही तुम्हाला देत आहोत. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दौंडचा उजनी धरणात येणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर घाटमाथ्यावरती खंडाळा, खिरेश्वर, भीमाशंकर या ठिकाणी चांगला पाऊस होत आहे आणि त्याचा फायदा थेट उजनीला होत आहे. मागील 24 तासामध्ये घाटमाथ्यावरती झालेला पाऊस आणि उजनीची आज सकाळची 6 वाजताची अपडेट आम्ही देत आहोत. उजनीचा आज सकाळचा एकूण पाणीसाठा 51.1 TMC इतकं उजनी धरण भरलेलं असून अजूनही उजनी धरण प्लसमध्ये येण्यासाठी 12.65 TMC इतक्या पाण्याची गरज आहे. उजनी दौंडमधून येणारी आवक ही कालच्यापेक्षा आज मोठ्या प्रमाणात वाढलेली असून आज सकाळी उजनीत दौंडमधून 7,954 इतका जवळपास 8,000 क्युसेसचा विसर्ग येत आहे. काल सायंकाळी ही आवक 6,780 क्युसेस इतकी होती. अजूनही दौंडचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. उजनीची टक्केवारी ही -23.61% इतकी झाली. काल उजनी धरण हे -24.26% इतकं भरलेलं होतं. त्यामुळे उजनी प्लसकडे भरायला सुरुवात झाली. दौंडचा विसर्ग वाढतो आहे आणि त्याचा फायदा उजनीला होत आहे. दरम्यान काल दिवसभरामध्ये घाटमाथ्यावरती सुद्धा चांगला पाऊस झाला आहे. खिरेश्वरला 51 मिलीमीटर, भीमाशंकरला 56 मिलीमीटर तर खंडाळ्याला 68 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. टेमघर धरण परिसरामध्ये 38 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. उजनी धरण परिसरामध्ये पळसदेवला 2 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सध्या तरी पावसाळी वातावरण आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज काही ठिकाणी वर्तवला आहे आणि घाटमाथ्यावरती सुद्धा जोरदार पाऊस बरसेल. उजनीच्या वरील जे धरण आहेत ते भरतील आणि त्यामधून विसर्ग सुरू होऊन दौंडमध्ये मोठ्या संख्येने आवक येऊन उजनी लवकरच प्लसमध्ये भरण्यास सुरुवात होईल, हीच आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. उजनीची नवीन अपडेट पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवा.